नमस्कार मित्रांनो. तर आज सकाळी उठलो होतो मी थोडंसं लवकर, कारण आज जायचं होतं मला शाळेमध्ये आणि आमचे घरचे लेकरं तर अजून उठलेसुद्धा नव्हते. आता मी तर काही शाळेमध्ये नाही, कारण माझं तर कॉलेजसुद्धा कंप्लीट झाले. पण काय करावं, काहीतरी काम आलं त्याच्यामुळं मग जावंच लागणार होतं. मग लगेच मी आणि माझा मित्र गाडीवर लगेच शाळेकडे निघालो. नंतर मग इथे शाळेकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की ही आहे आमची शाळेची इमारत आणि तुम्ही जे वरचं बघत आहे हे वरचं आहे शशीबाई कॉलेज आणि ही खालची आमची शाळा म्हणजेच 2 in 1 म्हणजेच एका इमारतीमध्ये शाळासुद्धा आणि कॉलेजसुद्धा. आता सरनं थोडंसं लवकर बोलवलं होतं, कारण शाळा जी आहे ती 10 वाजता सुटणार होती. त्याच्यामुळं अंघोळ आणि जेवण काही केलं नव्हतं. आता इथं शाळेमध्ये आल्यावर मला वाटलं काय गर्दा वगैरे असेल लहान मुलांचा, पण इथं तर काहीच गर्दा नाही, काही नाही. एकदम निवांत शांत होतं. नंतर मग जे मेन काम होतं त्याच्यासाठी मग ऑफिसकडे निघालो. आता ऑफिसमधलं काम झाल्यानंतर हा आहे माझा 4थीचा वर्ग. आता शाळेत आल्यावर लहानपणाची आठवण तर येणारच आणि मित्रांची सुद्धा. पण काय करावं, वयानुसार सर्वच बदलून जातं. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो माझा 10वीचा सुद्धा वर्ग. आता अंधारामुळं काही एवढं काही दिसायचं नाही, पण तुम्हाला थोडंसं दाखवून देतो ते. तर मग हा आहे आमचा 10वीचा वर्ग. तुम्ही जो की बघू शकता. हे बेंच वगैरे, बोर्ड आणि त्या साईडकडून ज्या खिडक्या आहेत त्याच्या पलीकडे आमच्या शाळेचं ग्राउंड आहे. जे की आम्ही 10वीला असताना अभ्यासाकडे कमी आणि ग्राउंडकडे जास्त लक्ष द्यायचो. आता शाळेमध्ये आम्हाला एक अजून नवीन गोष्ट बघायला भेटली, की हे मधमाशांचं मोहोळ. आता हे दिसायला तर खूप मोठं दिसत होतं आणि इथं माशासुद्धा खूप जास्त होत्या.